नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा उद्या तिसरा भाऊचा धक्का रंगणार आहे आणि तिसऱ्या भाऊच्या धक्क्याचा पहिला प्रोमो समोर आलाय. आणि मित्रांनो, अनपेक्षित सदस्याची रितेश भाऊनी जबरदस्त शाळा घेतली. म्हणजे आपल्याला वाटलं सुद्धा नसेल किंवा मन नव्हतं की या सदस्याची अशा प्रकारे रितेश भाऊ कानउघडणी करतील. मित्रांनो, शाळा झाली ती म्हणजे दिव्या शिंदेची आणि कोणाच्या मुद्द्यावरती? राकेश बापट याच्या मुद्द्यावरती. राकेशला ज्या पद्धतीने दिव्या शिंदे सपोर्ट करते, तर त्यावरती इथे दिव्या शिंदेची जबरदस्त कान उघडणी केली. रितेश भाऊ बोलताना इथे म्हणतायत की सध्या बिग बॉसच्या घरामध्ये लाडका भाऊ योजना सुरू आहे. राकेश दादा हे, राकेश दादा ते, फक्त राकेश दादा हे सगळं करते, मात्र बिग बॉसच्या घरामध्ये तुझा गेम दिसत नाहीये. दिव्या, तू बिग बॉसच्या घराबाहेर लीडर आहे ना, मग इथे सपोर्टर म्हणून का वागतेस? असा सवाल सुद्धा दिव्याला रितेश भाऊ विचारताना दिसत आहेत. तर त्या पद्धतीने दिव्या राकेशला जो काही सपोर्ट करते त्यावरती बोट ठेवत इथे रितेश भाऊने दिव्याची कान उघडणी केली. तू फक्त सपोर्ट करतच चाललीस, बाकी तुझा वैयक्तिक गेम अजिबात दिसत नाही. मित्रांनो, ही जी काही दिव्याची कान उघडणी आहे ना, ती खरंच करणं योग्य होतं. बघा, दिव्याला ज्या पद्धतीने जो काही प्रेक्षकांचा, तिच्या चाहत्यांचा जो काही सपोर्ट मिळतोय, त्या पद्धतीने दिव्या अजिबात कंटेंट देताना दिसत नाही. बघा मित्रांनो, नॉमिनेशनमध्ये जेव्हा दिव्या आली होती त्यावेळी तिला पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची मतं अक्षरशः भरभरून वोटिंग झाली, पण तसा कंटेंट मात्र ती अजून सुद्धा देताना दिसत नाही. फक्त राकेश, राकेश आणि राकेश एवढंच करताना ती बिग बॉसच्या घरामध्ये दिसते. तर मित्रांनो, पहिली जी काही शाळा झाली म्हणजे खरंच अनपेक्षित होतं की अशा पद्धतीने पहिल्याच प्रोमोमध्ये रितेश भाऊ दिव्याची शाळा घेतील आणि या राकेशच्या मुद्द्यावरती खरंच अनपेक्षित होतं. तर पहिल्या प्रोमोमध्ये दिव्या शिंदेची जबरदस्त अशी कान उघडणी राकेशच्या मुद्द्यावरती, आणि ज्या पद्धतीने ती बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसत नाहीये, तिचा गेम दिसत नाही, या सर्व मुद्द्यावरती रितेश भाऊने दिव्याची जबरदस्त कान उघडणी केली. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.